श्रीराम मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एकदम छान सुंदर मोबाईल ठेवायचं पाऊच कसं शिवायचं किंवा पर्स कशी शिवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, तर तुम्ही बघितल्या नसतील तर लवकर बघा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. आपण ही पर्स, डिझायनर पर्स स्टिच केलेली, हिचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लवकर बघा. हे बघा, पुढून एक खण आहे, याला समोरून छानसा खूप मोठा स्पेस आहे याला. त्याच्यानंतर हा मोठा खण आहे आपला, आणि याच्या आतमध्ये सुद्धा एक छोटा खण आहे. तर असं 3 खणांची ही पर्स आहे. खूप छान आहे, सुंदर आहे. तुम्ही लग्नामध्ये कुठे बाहेर जायला यायला सहज तिला कॅरी करू शकता. इतकी सुंदर ही पर्स आहे. तर तुम्हाला अशा पर्स हव्या असतील किंवा ही पर्स हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी ऑनलाईन ऑर्डर स्वीकारत आहे. तर तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे, की पाऊच किती हवेत किंवा पर्स किती हव्यात की नको. ते कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देईल आणि नंबर देईल. तर ही पर्स आहे 150 रुपयाची ही पर्स आहे. त्याच्यानंतर हे बघा, अशा बाजाराच्या पिशव्या सुंदर अशा मी स्टिच करत असते. हे बघा, बंद खालून लावलेले आहेत, आतमध्ये पोतळी आहे, तिला बॉर्डर आहे छान. त्याच्यानंतर बंद सुद्धा लांब आहे की तुम्ही हाताला सुद्धा कॅरी करू शकता. जर हाताला असं पकडून जड वाटत असेल तर तुम्ही खांद्यावर कॅरी करू शकता. त्याच्यानंतर हे बघा, झीप आहे, तिला चेन लावलेली आहे. त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा छोटासा खण आहे, म्हणजे तुम्ही पैसे वगैरे तुमची काही वस्तू असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर अशी ही छानशी पिशवी आहे. बाजाराला वगैरे, गावाला वगैरे जायला तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारच्या सुद्धा पिशव्या हव्या असतील तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. त्याच्यानंतर हे बघा, हे ऑर्गनायझर तुम्ही हे बघा, कंगवे वगैरे वस्तू, काहीही वस्तू ठेवायला तुम्ही यूज करू शकता. एकदम छान हे ऑर्गनायझर रेडी केलेलं आहे मी. तर असे ऑर्गनायझर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्याची प्राइस वगैरे मग मी तुम्हाला सांगेल. नंतर आज आपण स्टिच करणार आहोत मोबाईल आणि पैसे ठेवायला पर्स किंवा पाऊच, तुम्ही जे काही म्हणाल ते. तर आपण कुठे बाजारात जायला, कुठे बाहेर बँकेत वगैरे कुठेही जायला आपल्याला मोबाईल कॅरी करायला पर्स हवी असते. तर ती मोठी पर्स कॅरी न करता आपण छोटेसे पर्स कॅरी करू शकतो. तर हे बघा, हे सुंदर असं फॅब्रिक आहे, जे मी संडेच्या मार्केटमधून आणलेले आहेत आता फॅब्रिक. त्याचं आपण स्टिच करणार आहोत. छानसं सुंदरसं पॉकेट, पर्स, काहीही म्हणू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार. तर चला मैत्रिणींनो, कसं शिवायचं मी तुम्हाला सांगते, आणि नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला कुठल्या वस्तू हव्यात, की कुठले पर्स किंवा बॅग वगैरे काही हवे का. तर तुम्ही जर माझ्या मागचे व्हिडिओ बघितले नसाल तर मी ट्रॅव्हल बॅग सुद्धा स्टिच करते. सगळ्या प्रकारच्या पिशव्या, ट्रॅव्हल बॅग, पाऊच, कॉइन पाऊच, सगळं काही मी स्टिच करत असते. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. फक्त कमेंट करा, कमेंटमध्ये तुम्हाला मी उत्तर देईन, सांगेन कसं काय करायचं ते. तर चला मग शिवूया आपण सुंदरशी पर्स किंवा पाऊच. बघा, मी मेन फॅब्रिक घेतलेले 2 पीस. हे बघा, 2 पीस मेन फॅब्रिकचे घेतलेले आहेत, आणि हे 2 पीस आपले अस्तरचे आहेत. त्याच्यानंतर हे 2 पीस आहेत आपले फॉर्म. तर आपल्याला हे सगळं जोडून घेणार आहोत आपण. तर त्याआधी मी तुम्हाला याचं माप सांगते काय घेतलेलं आहे ते. तर हे बघा, याची उंची जी आहे ती आहे 6.5 इंच, आणि याची रुंदी जी आहे ती आहे 10 इंच. तुम्ही कमी जास्त करू शकता, जर तुम्हाला छोटा मोठा जसा हवा असेल तुम्ही कमी जास्त करू शकता. फक्त प्रोसेस हीच फॉलो करायची जी मी तुम्हाला सांगणार आहे. एक अस्तरचा पीस, एक मेन फॅब्रिक आणि एक फॉर्म, असं आपण घेणार आहोत. खाली अस्तर, वरती फॉर्म, छान सेट करून घ्यायचा. फॉर्म थोडा मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे, म्हणजे कमी पडायला नको, नंतर आपण कट करू शकतो. हे बघा, आणि त्याच्यावर आपलं मेन फॅब्रिक ठेवायचं. असं ठेवल्यानंतर आता आपण याला चारी बाजूने शिवून घेणार आहोत. हे बघा, एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे याच्यातून. हा थोडा जास्त आहे इकडे, तो पण मी कट करून घेत आहे. व्यवस्थित कडेकडेने कट करायचं, आपली शिलाई नाही कट झाली पाहिजे, याची काळजी घ्यायची. हे बघा, आपले चारी बाजूने सगळे एक्स्ट्राचे पार्ट कट झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला क्विल्टिंग करायची आहे. क्विल्टिंग करण्यासाठी तुम्ही चौकोन डब्बे करून क्विल्टिंग करू शकता, किंवा तिरप्या रेषा टाकून सुद्धा क्विल्टिंग करू शकता. तर मी आता तिरप्या रेषा टाकणार आहे, त्यासाठी मी आधी त्याच्यावरती मार्किंग करून घेतो. मार्किंग केल्याने आपल्या रेषा ज्या आहेत ते सरळ येतात. हे बघा, याचं मार्किंग केल्यानंतर आता मी याच्यावरून क्विल्टिंग करून घेणार आहे. हे बघा, मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. खूप छान फिनिशिंग सकट आपलं हे क्विल्टिंग झालेलं आहे. आता याच्यानंतर मी हा सुद्धा पार्ट सेम असाच रेडी करून घेते. तर हे बघा, आपले दोन्ही पीस क्विल्टिंग करून रेडी झालेले आहेत. तर आता आपण याला आधी एक छोटं पॉकेट रेडी करू, मग मोठं पॉकेट रेडी करूया. तर आपल्याला काय करायचं आहे, आधी वरतून
1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. 1.5 किंवा 2 तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती छोटं पॉकेट हवं आहे, किती मोठं पॉकेट हवं आहे. तर 1.5 इंचावरती मार्क करते आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. बरोबर लाईनीवरतीच कट करायचं आहे, लाईनीच्या वरतून किंवा लाईनीच्या खालून कट करायचं नाही. बरोबर 1.5 इंचावरती आपल्याला कट करायचं आहे. कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चेन घ्यायची आहे त्याच मापाची. हे बघा, चेनसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. चेन कट केल्यानंतर आपण आता याला चेन लावून घेणार आहोत. उलट साईड ठेवायची चेनीची आणि स्टिच करून घ्यायचं. स्टिच झाल्यानंतर सरळ करायची आहे. त्याच्यानंतर इथे दाब स्टिच देऊन घ्यायची. मी मोठ्या साईजची चेन यूज करते कारण टिकायला पाहिजे म्हणून. तुम्ही छोटी मोठी कोणतीही साईज घेऊ शकता. बघा, दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. चेन तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटी मोठी घेऊ शकता. आणि मोठी घेतलेली आहे. हे बघा, व्यवस्थित शिलाई लागलेली आहे. जे धागे दोरे असतात ना ते लगेच कट करायचे, नंतर विसरलं तर मग ते फिनिशिंग येत नाही आपली पर्सला चांगली. त्याच्यानंतर हे बघा, हे जे आपण कट केलेलं होतं वरचा पार्ट तो स्टिच करून घेणार आहोत. त्याच्यावर चेनीवरती ठेवायचा आहे पार्ट व्यवस्थित. बघून घ्यायचं सेम येत आहे की नाही, नाही तर खालचा पार्ट आणि वरचा पार्ट तो कमी जास्त होतो. बरोबर इथून मॅच करायचा आहे, आपला पार्ट मॅच होतोय की नाही खालचा आणि वरचा. त्याच्यानंतर स्टिच करून घ्यायचं आहे. आपली चेन लागलेली आहे व्यवस्थित. आता आपल्याला इकडून पण दाब स्टिच देऊन द्यायची. दाब स्टिच दिल्याने काय होतं, आपले धागे दोरे जे आहे ते आपल्या चेनीमध्ये अटकत नाही. हे बघा, छान आपली चेन लागलेली आहे. आता आपण याच्यामध्ये रनर टाकून घेणार आहोत. हे बघा, ब्लॅक कलरचं रनर घेतलेलं आहे मी, तर ते मी याच्यामध्ये इन्सर्ट करून घेते. बघा, आपल्या चेनमध्ये रनर इन्सर्ट झालेला आहे. हे बघा, तर आता आपण काय करणार आहोत, हे जो चेनीचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घेऊ. थोडा एक्स्ट्राचाच पार्ट घ्यायचा चेनीचा कधी पण, कारण आपण चेन इन्सर्ट करतो मग पुढून आपल्याला तो पार्ट कट करावा लागतो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पलटी करायची आहे आणि हे जे आपण दुसरं अस्तरचं कापड कट केलेलं आहे याच मापाचं ते आपल्याला इथे हे बघा वरतून असं फोल्ड करायचं आहे. डबल फोल्ड करून हे चैनीवरती, हे जी वरची बाजू आहे ना चैनीची त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथून असं पूर्ण चारी बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करायचं जेणेकरून आपल्या या कापडाचे जर धागे दोरे निघत असले अस्तरचे तर ते आपल्या चैनीमध्ये अडकणार नाही. इथून लॉकची शिलाई द्यायची. एकदम कोपऱ्यापर्यंत शिलाई घ्यायची. परत लॉकची शिलाई द्यायची आणि कट करून घ्यायची. आता हा जो आपला अस्तरचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊ. हा एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत. आपलं पॉकेट हे एक रेडी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडने चेन अटॅच करायची आहे. हे बघा, ही चेन आपण इथे अटॅच करणार आहोत वरच्या पॉकेटला. तर आपल्या सरळ बाजूवर चेनीची उलटी बाजू ठेवायची आहे पॉकेटच्या आणि स्टिच करून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आहे आपली चेन लावायची जशी आपण आधी फॉलो केली होती ती. चैनीला पलटी करून दाब स्टिच देऊन घ्यायची. हे बघा, दाब स्टिच दिल्यानंतर हा जो आपण दुसरा पार्ट रेडी केलेला होता तो आपल्याला या चैनीवरती उलट ठेवायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचा हा पार्ट आणि हा वरचा पार्ट मॅच करायचा, नाहीतर तो मागे पुढे होऊ शकतो. इथे पण चेन पलटी करून आपण दाब स्टिच देऊन घ्या. खूप कमी वेळात आपले पाऊच रेडी होतात आणि आपण असे पाऊच स्टिच करून सेल सुद्धा करू शकतो. आणि ज्यांना शिलाई येत नाही ते सुद्धा हा व्हिडिओ बघून सहज शिवणकाम करू शकतात. तर हे बघा, खूप सुंदर आपल्या दोन्ही चेन याला लागलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये सुद्धा रनर इन्सर्ट करून घेणार आहोत. तर रनर जर तुम्हाला इन्सर्ट करता येत नसेल तर हे बघा, हे जे दोन पार्ट असतात तो थोडेसे वेगळे करायचे आणि हा वरचा पार्ट जो आहे तो खेचून घ्यायचा.
जर तुम्ही बिगनर आहात, नवीन आहात, तर तुम्हाला चेन इझिली इन्सर्ट करता येणार नाही. त्यासाठी ही ट्रिक नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ते सरळ करून घ्यायचे आहेत. जसे वाकडे असतात ते थोडे सरळ करून घ्यायचे. सरळ केल्यानंतर हा चैनीचा जो पुढचा भाग आहे, हे बघा, हा चैनीचा जो गोल पुढचा भाग आहे ना, तो एक एक करून याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. हे बघा, हे थोडंसं याच्यामध्ये मी इन्सर्ट केलं, नंतर इथेच स्टॉप करायचं आहे. त्याच्यानंतर ही थोडीशी खोलून घ्यायची चैन आणि इथून आपल्याला हे बघा खेचून घ्यायचं आहे. हे बघा किती इझिली आपली चैन इन्सर्ट झालेली आहे. नंतर जो एक्स्ट्राचा पार्ट असतो तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट घ्यायचाच असतो चैनीचा, कारण जर तुम्हाला चैन इन्सर्ट करता आली नाही तर तेवढी चैन ती खराब होते पुढच्या साईड. आपण हे काढून घेतलेले पार्ट. त्याच्यानंतर हा कोपरा पण कट करून घेऊया. हे बघा खूप छान आपले 2 पॉकेट रेडी झालेले आहेत. तर आपले दोन्ही रनर इन्सर्ट झालेले आहेत. ते रनर जे होते ना ब्लॅक कलरचे, ते या चैनीला मॅच होत नव्हते. ते मी कालच आणलेले आहेत, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं मॅच होत नाहीये. तर मी ते चैन लावली आणि उघडली तर ती लागत नव्हती. त्याच्यामुळे मी ते रनर जे आहे ते चेंज केले आणि हे स्टीलचे जे रनर आहेत चांगल्या क्वालिटीचे ते यूज केलेले आहेत. हे बघा आता आपले इथे आपले 2 खण वगैरे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जे स्ट्रीप असते ना ती तयार करून घ्यायची आहे आपल्या इथे पकडण्यासाठी. तर ती स्ट्रीप तयार करण्यासाठी जे आपलं पर्सचं फॅब्रिक आहे हे फॅब्रिक मी घेतलेलं आहे पर्स तयार करायला. तर यातून मी एक स्ट्रीप काढून घेत आहे. तुम्हाला किती लांब हवा आहे तसं तुम्ही स्ट्रीप घेऊ शकता. स्ट्रीप थोडी लांबच घ्यायची म्हणजे आपल्याला पर्स पकडायला पण इझी जाईल. हे जे धाग्यांचं आहे ते मी कट करून घेते. कट करून घेतलेलं आहे. हे बघा याची मी आता स्ट्रीप तयार करून घेणार आहे. स्ट्रीप आपण जसं पिशवीसाठी आपण बंद तयार करतो ना हँडल, सेम तसंच आपल्याला फोल्ड करायचं आहे. हे बघा इकडून एक फोल्ड करायचं आहे, या बाजूने दुसरा फोल्ड करायचा आहे. हे बघा आणि हे दोन्ही फोल्ड ते फॅब्रिक सिल्कचं आहे ना त्याच्यामध्ये ते राहत नाही आहे. हे दोन्ही फोल्ड जे आहे ते एकावर एक ठेवून घ्यायचे आहे. हे बघा असं तुम्हाला किती जाड हवी स्ट्रीप ते तुम्ही बघू शकता. मी हिला इथे डबल फोल्ड केली आणि अशी एकावर एक ठेवलेली आहे. तर हिला आपण स्टिच करून घेणार. आता ते जे फोल्ड करायचे हॅमर असतात ना ते पण येतात, पण ते कोणत्या मशीनला लागतात कोणत्या लागत नाही. मी बरेच बघितले ऑनलाईन, पण ते आपले फुल शटलची मशीन आहे माझी, तर त्याला लागेल की नाही माहिती नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्याने इझी होऊन जातं आपल्याला याची फोल्डिंग करायची असेल तर. कारण सिल्की कपडा जर असला ना तर तो लवकर फोल्ड नाही होत. कॉटन वगैरे असला ना तो इझिली फोल्ड होतो. रफ कपडा जो असतो तो. आणि हे जे पीस आहे ना याचा आपण ब्लाऊज पीस पण शिवू शकतो. मी हे पीस मार्केटमधून 10 रुपयाचं आणलं होतं. तुम्ही माझा शॉपिंगचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की 10 रुपयामध्ये कसे कपडे मिळतात. खूप छान प्रकारचे तुकडे मिळतात 10 रुपयामध्ये. हे बघा हिला परत फोल्ड करायचं आहे आणि बारीक स्ट्रिप रेडी करायची आहे. म्हणजे ती थोडी थिक पण होते आणि मोबाईल वगैरे ठेवल्यावर ती तुटणार पण नाही, कारण ती आपण जाड बनवली ना त्याच्यामुळे. काही जड वस्तू ठेवल्यावर जे आपले हे हँडल असतात ना ते तुटतात लगेच, पण असं हँडल रेडी केलं की ते तुटत पण नाही. बघा खूप छान आपला हँडल रेडी झालेला आहे. आता ते काय करायचं आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं. जिथे आपले चेन आहे ना त्याच्या मध्यभागी फोल्ड करायचं आहे असं आणि हे बघा इथे स्टिच करून घ्यायचं आहे. पुढे मागे करून लॉकची शिलाई करून घ्यायची. हे बघा आपला हँडल इथे स्टिच झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे हे इथून पलटी करायचं आहे. हे बघा व्यवस्थित हे असं एकावर एक ठेवायचं आहे आणि तिन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. थोडं खाली घेते कोपऱ्यावरती. हा जो मी अस्तरचा कपडा कट केलेला आहे ना तो पण खूप मऊ कपडा आहे. 10 रुपयामध्ये कपडा येतो, त्याच्यातून आपण पर्पल वगैरे टॉप काहीही शिवू शकतो. बघा हे धागे दोरे जे ते मी कट करून घेते. तुम्ही याला फिनिशिंग देण्यासाठी पाइपिंग पण लावू शकता तिन्ही बाजूने. आणि हे बघा दोन्ही साईडने आपण लॉकची शिलाई दिलेली आहे. इथून पण मी लॉकची शिलाई देते म्हणजे आपली चेन जी आहे ना ते निघणार नाही. बघा मी लॉकची शिलाई देऊन घेतली इथे. आता आपल्याला पाऊच पलटी करून घ्यायचं. हे कोपरे जे आहे ना ते व्यवस्थित बोटाने प्रेस करून घ्यायचे. हे बघा असे
हे बघा, हे पाऊच रेडी आहे. हे बघा किती सुंदर आपली पर्स जी आहे ती रेडी झालेली आहे. हे बघा आपलं सुंदर असं पाऊच पर्स रेडी झालेली आहे. हे बघा किती छान सुंदर कापड आहे आणि किती सुंदर दिसत आहे. बघा तुम्ही जवळून पण बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या पाऊचला आणि खूप छान दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा, हा एक खण आहे. हे बघा किती मोठा स्पेस आहे, कुठलेही तुम्हाला धागेदोरे दिसणार नाही आतमध्ये. आणि हे बघा किती सुंदर छान आपली पर्स रेडी झालेली आहे. याच्यात तुम्ही तुमचा मोबाईल इझिली कॅरी करू शकता. हे बघा मोबाईल ठेवून सुद्धा आपला बराच स्पेसमध्ये राहत आहे. हे बघा तुम्ही पैसे वगैरे काहीही ठेवू शकता याच्यामध्ये. खूप सुंदर अशी पर्स आपली रेडी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पर्स तुम्हाला हव्या असतील ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. मी तुम्हाला कमेंटमध्ये नंबर वगैरे देईल आणि याची प्राईस वगैरे सांगेल. तर नवीन असाल माझ्या मैत्रिणींना तुम्ही माझ्या या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमच्या या मैत्रिणीला सपोर्ट करण्यासाठी नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा. चला, जय श्रीराम.